हप्ता आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। चा सण लाडक्या बहिणींसाठी गोड होणार आहे। दर महिन्याला आम्ही जो लाभार्थ्यांच्या हप्त्याची जी तारीख असते ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरत असते, त्याच्यामुळे याही महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल। साधारणपणे 2,47,00,000 लाभार्थी आहेत। मी शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला 2,33,00,000 महिला होत्या, त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे। मी आपल्याला तेच सांगितलं। तर लाडक्या बहिणींनो, आताच आपण महिला व बाल विकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्टपणे पाहिलं की त्यांच्या म्हणण्यानुसार एप्रिल महिना संपण्याच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच की लक्षात घ्या, आज एप्रिल महिन्याचा अंतिम दिवस आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल असे देखील त्यांच्याद्वारे सांगितले गेले आहे। म्हणजेच की एप्रिल महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर आज जमा होतील। आता याबद्दल हे पैसे किती वाजल्यापासून जमा होतील किंवा कुठल्या महिलांना आधी पैसे जमा होतील याबद्दलची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। तर लाडक्या बहिणींनो, आता आपण पाहिलं की महिला व बालविकास विभागाच्या मंत्र्यांकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं की महिना संपायच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील। आता याबद्दल काही मीडिया रिपोर्टनुसार किंवा सूत्रांनुसार एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता देखील एकत्र देण्याचा काय लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रस्ताव सुरू आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींना जर एप्रिल आणि मे असे 2 महिन्यांचे एकत्रित पैसे द्यायचे झाल्यास कदाचित लाडक्या बहिणींना आज देखील हिरमोड होऊ शकतो आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना कदाचित आज मिळणार देखील नाही जर 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित देण्याचा सरकारचा विचार असेल तर। परंतु यामुळे लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावर नाराज होणार आहेत, कारण आपण पाहिलं की लाडक्या बहिणींना मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे आले होते। त्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता एप्रिल महिना संपला तरी देखील लाडक्या बहिणींना जमा झाला नसल्याने बहिणींमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे आणि सरकार आम्हाला फसवत आहे का असे देखील बहिणी बोलत आहेत। दुसरीकडे विरोधकांकडून वारंवार याबद्दल बोललं जात आहे की लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळी इलेक्शन होतं, विधानसभा इलेक्शन पूर्वी 2-2 महिन्यांचे पैसे सरकारने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आधी जमा केले, परंतु आता इलेक्शन झाले आहे आणि लाडक्या बहिणींची सरकारला गरज नाही म्हणून सरकार लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे देखील देत नाही आणि सरकारकडे पैसे देखील नाही आहेत आणि हळूहळू करून लाडकी बहीण योजना बंद देखील करतील, कारण 1500 रुपयाचे 2100 रुपये देखील करण्याचा निर्णय सरकारद्वारे अजूनही घेतला गेला नाही। त्यासोबतच ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा PM किसान योजनेचा लाभ घेतात त्या महिलांना देखील महिन्याला केवळ 500 रुपयेच केले असल्याने अनेक महिला यामध्ये देखील नाराज आहेत आणि असा देखील आरोप सरकारवर वारंवार विरोधी पक्षाकडून केला जातोय। आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर आज नाही मिळाला तर मग यामध्ये लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणात हिरमोड होणार आहे, कारण त्यांना मग एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी मे महिन्यापर्यंत ची वाट पाहावी लागणार आहे। मित्रांनो, काल मंत्रिमंडळ बैठक झाली, परंतु मंत्रिमंडळ बैठकीअंतर्गत देखील लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या वितरणाबद्दल कुठलीही माहिती बाहेर मिळाली नाही किंवा अधिकृतपणे काही देखील सांगण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळेच हप्ता आज जमा होईल का नाही हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु मुलाखत ज्यावेळी दिली होती, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार असे ज्यावेळी आदिती तटकरे यांना विचारले होते त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की एप्रिल महिना संपायच्या आधी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत पैसे आम्ही 100% जमा करू आणि अक्षय तृतीय दिवशी देखील लाडक्या बहिणींना पैसे येतील असे देखील सांगण्यात येत आहे, कारण अत्यंत चांगल्या मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर योजनेचे पैसे देखील जमा होतील असे देखील बोलले गेले होते। परंतु अजूनही कुठल्याही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नसल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार का नाही हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ज्यावेळी कुठल्याही राज्यातील लाडक्या बहिणीला पैसे जमा होण्यास अथवा कुठलीही अपडेट याबद्दल महिला व बालविकास विभागाकडून असेल, मंत्र्यांकडून असेल, आल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पुराव्यासह माहिती मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। त्यासोबतच ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर देखील करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र। तुम्हाला पैसे आले का नाही हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये कुठे पैसे वाटप झाले हे आपल्या सबस्क्रायबरला देखील समजणार आहे। त्यामुळेच नक्की कमेंट करायला देखील विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय महाराष्ट्र।